नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या पाठ्यपुस्तकातील 5वा पाठ वीरांना सलामी अनुराधा प्रभुदेसाई यांचा हा पाठ अभ्यासणार आहोत. लेखिकेचं नाव आहे अनुराधा प्रभुदेसाई. त्यांचं साहित्यिक व्यक्तिमत्व जर आपण पाहिले तर सैनिकांच्या समर्पणाचे दर्शन घडल्यामुळे भारावलेल्या लेखिका असा आपण त्यांचा उल्लेख करू शकतो. ऋणानुबंध सैनिकांशी, कारगिल शौर्यगाथा अशा अनेक दृकश्राव्य कार्यक्रमांचं लेखन, निर्मिती आणि सादरीकरण त्या करतात. सैनिकांच्या खडतर जीवनाचा परिचय व्हावा म्हणून सलग 5 वर्ष सामान्य नागरिकांना कारगिल भेटीला त्यांनी नेले आहे. सैनिक हे त्यांचे पुस्तक व त्याचे भाषांतर हे सोल्जर या पुस्तकाद्वारे त्यांनी प्रसिद्ध केलेले आहे. वीरांना सलामी या पाठामध्ये लेखिकेने कारगिल युद्धाच्या प्रसंगी घडलेल्या परिस्थितीची दाहकता किती भयानक होती व जेव्हा त्या कारगिल क्षेत्राला भेट देण्यासाठी गेल्या तेव्हा त्यांना त्या परिस्थितीची जाणीव झाली होती. विद्यार्थी मित्रांनो, कारगिल युद्ध हे भारत व पाकिस्तान यांच्या कारगिल परिसरात लढले गेलेले युद्ध होते. इसवी सन 1999च्या उन्हाळ्यात पाकिस्तानी घुसखोरांनी भारतीय सीमा ओलांडून भारताच्या हद्दीतील अनेक ठाणी काबीज केली होती. या घुसखोरांना हुसकावून लावण्यासाठी कारगिलचे युद्ध सुरू झाले. ही ठाणी कारगिल व द्रास या परिसरातील अतिउंच दुर्गम जागी होती. अनेक महिन्याच्या प्रयत्नानंतर भारताला ही ठाणी परत मिळवण्यात यश मिळाले. आधुनिक काळातील अतिउंचीवरील युद्धाचे हे उदाहरण मानले जाते. भारताने हे युद्ध कारगिलपुरतेच मर्यादित ठेवले म्हणून जगभर भारताला पाठिंबा मिळाला. पाकिस्तानला माघार घ्यावी लागली. याचा पाकिस्तानवर फार मोठा राजकीय परिणाम झाला. मोठी उलथापालथ झाली. पाकिस्तानचे त्यावेळचे लष्करप्रमुख जनरल परवेज मुशर्रफ यांनी पंतप्रधान नवाज शरीफ यांचे सरकार उलथवून पाकिस्तानात लष्करी राजवट सुरू केली. कारगिल युद्ध हे भारताच्या दृष्टीने किती महत्त्वाचे होते हे त्या घडामोडींवरून दिसून येते. म्हणून आपल्या सैनिकांचा पराक्रम आणि त्यांचे हौतात्म्य खूप मोलाचे आहे. कारगिल युद्धाला भारताच्या इतिहासात महत्त्वाचे स्थान आहे. वीरांना सलामी हा पाठ लिहिण्यामागचा अनुराधा प्रभुदेसाई यांचा हेतू कोणता आहे तर तरुणांना इतिहासाचे भान, वर्तमानाची जाण व भविष्याची स्वप्न देण्याचा प्रयत्न लेखिका इथे करत आहे. कारगिल, लेह, लडाख, द्रास आदी सीमावर्ती भागात प्रत्यक्ष भेट देण्याचा विचार विद्यार्थ्यांच्या मनात निर्माण व्हावा हा देखील त्यामागील हेतू आहे. आता यामधील कारगिल हे जे ठिकाण आहे ते लडाखमधील एक जिल्हा, कारगिल शहर 2676 मीटर समुद्रसपाटीपासून उंची आणि त्याची एकूण लोकसंख्या 1,43,388 इतकी आहे. द्रास हे कारगिलमधील एक पर्यटन स्थळ, समुद्रसपाटीपासूनची त्याची उंची 10,800 फूट आहे आणि त्याची लोकसंख्या 1,201 आहे. लडाख हा केंद्रशासित प्रदेश आहे. विद्यार्थी मित्रांनो, हे सर्व भाग आपल्या भारतीय सीमेशी निगडीत आहेत. तसेच देशवासियांमध्ये सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना जागृत करणे. विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्या देशाचा जवान म्हणजेच सैनिक सीमेवरती आपल्या देशाचं रक्षण करतो, म्हणूनच आपण देशामध्ये सुरक्षित आहोत याचे भान आपण ठेवले पाहिजे. सैनिकांच्या कुटुंबांना आधार देणे, सैनिक आणि देशवासीय यांच्यात भावनिक सेतू निर्माण करणे हे या पाठाचे हेतू आहेत. अनुराधा प्रभुदेसाई यांनी आयोजित केलेले काही कार्यक्रम आहेत. त्यामध्ये श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड, आसाम येथील सैनिकांच्या ठाण्यावर जाऊन जवानांशी संवाद साधणे. विद्यार्थी मित्रांनो, जवानांचं आयुष्य हे आपल्यापेक्षा खूपच शिस्तबद्ध असतं. मग अशा आयुष्याची आपल्याला माहिती करून घेणे आवश्यक आहे. शाळांमध्ये कारगिल युद्धातील शौर्यगाथाचे पुस्तक वितरण करणे, ऋणानुबंध सैनिकांशी याचे दृकश्राव्य सादरीकरण करणे, सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंक्ती, सैनिकांसोबत युवा प्रेरणा यासारखे कार्यक्रम त्या
आयोजित करत असतात. मग या पाठाद्वारे आजच्या तरुणांकडून लेखिकेच्या असलेल्या अपेक्षा कोणत्या आहेत? तर सैनिकांच्या गाथा समजून घेऊन जीवनविषयक दृष्टिकोन ठरवावा. आपली केवळ 5 वर्षे सैन्य दलात द्या, नंतर आपल्या आवडीचे कार्य करा. सैनिकांच्या कुटुंबियांची काळजी घ्या. त्यांनी केलेल्या त्यागामुळे आपण सुरक्षित आहोत ही भावना प्रत्येकाच्या मनात असू द्या. इतर कोणत्याही क्षेत्रात कार्यरत असल्यास काही कामानिमित्त आलेल्या सैनिकांना ताटकळत ठेवू नका. त्यांच्याकडे वेळ कमी असतो. तरुणांनी जोडीदार शोधताना सैन्यातील मुलांना नकार देऊ नका. या अपेक्षा अनुराधा प्रभुदेसाई यांनी तरुणांकडून व्यक्त केलेल्या आहेत. विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा आपण अनुराधा प्रभुदेसाई यांचा थोडक्यात परिचय करून घेऊया. एक प्रसिद्ध लेखिका, लक्ष्य फाउंडेशनच्या संस्थापिका. या फाउंडेशनच्या माध्यमातून 2004 पासून श्रीनगर, लडाख, अरुणाचल प्रदेश, नागालँड आणि आसाममधील आघाड्यांवरील ठाण्यांवर जाऊन जवानांशी संवाद साधून आम्ही तुमच्यासोबत आहोत असा विश्वास देण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतलेला आहे. कारगिल युद्धातील 12 वीरांच्या शौर्यगाथांच्या पुस्तिकांचे शाळांमध्ये त्यांनी वितरण केलेले आहे. ऋणानुबंध सैनिकांशी कारगिल शौर्यगाथा हे दृकश्राव्य सादरीकरण त्या करतात. सैनिकांबद्दल आदरभाव व्यक्त करण्यासाठी सैनिकांसाठी रक्षाबंधन, सैनिकांसाठी दिवाळी, सैनिक माझा व्हॅलेंटाईन, प्रत्येक सैनिक एक पंक्ती, सैनिकासोबत युवा प्रेरणा अशा कार्यक्रमांचं आयोजन त्या करतात. मग हा पाठ लिहिण्यामागचा प्रेरणा त्यांना कशी मिळाली? तर सन 2004मध्ये केवळ एक पर्यटक म्हणून लडाखला गेलेल्या लेखिकेला 1999चे कारगिल युद्ध आपल्यापर्यंत पोचले कसे नाही याची खंत वाटत राहते. त्यानंतर विजयस्तंभाच्या साक्षीने पुढील 5 वर्ष या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन अशी ती शपथ घेते. त्या शपथपूर्तीच्या वाटेवरचा प्रवास म्हणजेच हा पाठ. कुटुंबापासून खूप दूर सीमेवर सेवा परमो धर्मचे पालन करत सैनिक अत्यंत प्रतिकूल परिस्थितीत देशरक्षणाचे काम करत असतात. कुटुंबियांच्या प्रेमासाठी आसुसलेल्या या सैनिकांसोबत जेव्हा रक्षाबंधन साजरे केले जाते तेव्हा ते खऱ्या अर्थाने रक्षाबंधन ठरते. याचा प्रत्येकारी अनुभव या पाठातून मिळतो. जवानांच्या ठाण्यांपर्यंत पोचण्यासाठी लेखिकेने केलेल्या प्रवासातून सीमेवरील खडतर परिस्थितीची आपल्याला कल्पना येते. अशा परिस्थितीत जीवाची बाजी लावून काम करणाऱ्या जवानांबद्दलच्या अभिमानाने आपला ऊर भरून येतो. आपण सुद्धा जवानांसाठी ठोस काहीतरी करायला हवे असे आपल्याला वाटत राहते. म्हणजे विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा सन 2004मध्ये एक पर्यटक म्हणून लेखिका जेव्हा लडाखला गेल्या होत्या तेव्हा त्यांना आलेला हा अनुभव होता व त्या अनुभवातून त्यांना असं कळलं की सैनिकांचं आयुष्य किती खडतर आहे. वर कारगिल युद्धामध्ये जे जवान शहीद झाले होते त्यांची शौर्यगाथा ऐकल्यानंतर सैनिकांबद्दलचं त्यांचं मत अधिक प्रगल्भ झालं व सैनिकांसाठी आपणही काहीतरी केलं पाहिजे या विचाराने प्रेरित होऊन त्यांनी हा पाठ लिहिलेला आहे. आता आपण प्रत्यक्ष पाठ अभ्यासूया. एका पर्यटकाच्या नजरेतून सुरू केलेला 7 दिवसांचा प्रवास लेह, नुब्रा व्हॅली, पँगॉक लेक आणि सरतेशेवटी द्रास कारगिल. विद्यार्थी मित्रांनो, ही सर्व ठिकाणं हिमालयाच्या रांगेमधील आहेत व तिथे आपल्या भारतीय सीमा भाग असलेला तो भाग आहे. आता शेवटचा टप्पा शिल्लक होता, कारगिल आणि द्रास. सोबत असलेला लडाखी ड्रायव्हर स्टान्झिन 5 वर्षापूर्वी घडलेल्या कारगिल युद्धाच्या आठवणींना उजाळी देत होता. गाडी पुढे जात होती. आम्ही द्रासला पोहोचलो. शासकीय विश्रामगृहात 2 खोल्या मिळाल्या. सकाळी उठून लांबूनच दिसणाऱ्या टायगर हिलच्या सुळक्याचं दर्शन घेतलं. थोड्याफार मिळालेल्या माहितीमुळे 1999 साली इथे काय उत्पात घडला असेल या कल्पनेने अंगावर काटा आला. निशब्द अवस्थेतच तोलोलिंगच्या पायथ्याशी बांधलेल्या ऑपरेशन विजयच्या स्मारकापर्यंत आम्ही पोहोचलो. आता विद्यार्थी मित्रांनो, तोलोलिंग इथे बांधलेले हे ऑपरेशन विजय हे कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या स्मरणार्थ बांधले गेलेले आहे. समोर दिसणारा तोलोलिंग, डावीकडे नजर गेली की दिसणारा रॉकी नॉब
हंप, इंडिया गेट, 3 पीपल, टायगर हिलचा सुळका, त्याच्या बाजूचा पॉईंट 4875, भारतीय जवानांनी काबीज केलेल्या शिखरांची रांग होय. म्हणजे हा सर्व प्रदेश भारतीय सैनिकांच्या ताब्यात आहे. याच मातीतून धूळ अंगावर घेत उंच 16,000 फुटांवर बर्फाच्छादित शिखरांवर शत्रूच्या तोफा पहाडावरून आग ओकत असताना या भयान पर्वतावर आमचे धैर्यधर पथक अथक चढत राहिले होते. म्हणजे लेखिकेच्या मनामध्ये ती उत्सुकता होती की कारगिल युद्ध ज्या ठिकाणी झालं ते ठिकाण कसं आहे. मृत्यूसमोर दिसत असतानाही त्यांच्या जबड्यात हात घालून मृत्यूलाच आव्हान देणारी 22-23 वर्षाची तेजोमय स्फुल्लिंग होती ती. आता इथे तेजोमय स्फुल्लिंग हा शब्द लेखिकेने त्या सैनिकांसाठी वापरलेला आहे. ज्यांना आशीर्वाद द्यायचे त्यांच्यासमोर नतमस्तक होऊन सलामी देणं किती कष्टप्रद आहे याची जाणीव झाली. थरथरत्या हातांनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्या स्मारकाला आम्ही सलाम केला. कारण लेखिकेच्या मनात ती भावना निर्माण झाली होती की ते सैनिक किती महान होते की ज्यांनी आमच्या रक्षणासाठी स्वतःच्या जीवाचा त्याग केलेला होता. तेवढ्यात एक तरुण लष्करी अधिकारी तिथे आले. त्यांनी आम्हाला कारगिल युद्धाची फिल्म बघायला तेथील दृकश्राव्य दालनात नेले. दृकश्राव्य म्हणजे जे आपण ऐकूही शकतो आणि पाहूही शकतो. तो सगळा थरार म्हणजे दुर्दम्य आशावाद. म्हणजे ते जे सर्व दृश्य होतं त्या दृश्याने काय झालं होतं, एक नवी प्रेरणा लेखिकेला मिळाली होती. असामान्य कर्तृत्व, प्रखर राष्ट्रनिष्ठा आणि अदम्य साहस या शब्दांना मूर्तपणे सार्थ करणारं कर्तृत्व होतं. सरतेशेवटी एक शहीद झालेल्या वीराच्या आईने जे म्हटलं ते ऐकून एक जबरदस्त चपराक बसल्यासारखं झालं. म्हणजेच शहीद झालेल्या एका जवानाच्या आईने आपलं मत लेखीकडे मांडलं होतं. त्या म्हणाल्या, जिस देश पर मैंने अपना बच्चा कुर्बान किया म्हणजे त्या तो शहीद झाला होता. उस देश से थोडासा प्यार तो करो. विद्यार्थी मित्रांनो, इथे त्या आईच्या मनातील भावना आपल्याला कळत आहेत की सामान्य माणसाने देखील सैनिकांप्रमाणेच आपल्या देशावरती प्रेम केले पाहिजे. चापकानं 100 फटके मारले असते तर ज्या वेदना झाल्या असत्या त्याहीपेक्षा कितीतरी पटीने अधिक वेदना मनाला झाल्या आणि त्या विव्हळ अवस्थेत विजयस्तंभासमोर शपथ घेतली. मग त्या मातेच्या अशा बोलण्यामुळे लेखिका अनुराधा प्रभुदेसाई यांच्या मनामध्ये एक विचार निर्माण झाला. शिस्त, निष्ठा, समर्पण आणि त्याग ह्या माझ्या मध्यमवर्गीय शब्दकोशात सपकपणे वापरल्या जाणाऱ्या शब्दांना यथोचित न्याय देईन. केवळ शब्द नाहीत तर तशी वृत्ती बनलेल्या सैन्य दलातील या वीरांचे भाट होऊन त्यांचं कवन गाईन आणि निदान पुढील 5 वर्ष नागरिकांना सोबत घेऊन या भूमीवर येऊन सर्व वीरांना सलामी देईन. मग त्याच क्षणी लेखिकेने आपल्या मनाशी निश्चय केला की त्या सर्व सैनिकांची यशोगाथा आपण सामान्य नागरिकांपर्यंत पोचवू व त्यांचं जे कार्य आहे ते कार्य सामान्य लोकांपर्यंत पोचवण्यासाठी सलग 5 वर्ष त्या सामान्य नागरिकांना घेऊन आपण त्या ठिकाणी येऊन त्यांना त्याची माहिती देऊ, हा विचार त्यांनी तिथे पक्का केला. पन्नादाईप्रमाणे सर्वसमावेशक मातृत्व अंगीकारेन. आता इथे पन्नादाई हा जो शब्द आहे त्याचा अर्थ काय आहे तर 16व्या शतकातील एक सेविका दाई, उदयसिंगची दाई. 1522मध्ये पन्नादाईला मुलगा झाला. त्याचवेळी महाराणा संग्रामसिंगला मुलगा झाला. त्याचे नाव उदयसिंग. पन्नादाई या दोन्ही मुलांना स्वतःच्या अंगावर दूध पाजायची. आपल्या मुलाचे दूध कमी करून दुसऱ्याच्या मुलाला देणे ही सामान्य गोष्ट नव्हे. तेव्हापासून पन्नादाई ही मोठा त्याग करून सेवा करणाऱ्या व्यक्तीचे प्रतीक बनली होती. मग तशा प्रकारे आपण पूर्ण प्रामाणिक राहून त्या सैनिकांची शौर्यगाथा लोकांपर्यंत पोचवू, हा विचार लेखिकेने पक्का केला होता. भावनिक कल्लोळ शमला आणि भानावर आल्यावर एक अस्वस्थतेची लहर स्पर्शून गेली. भावनावेगात शपथ तर घेतली, पण जमेल का सारं आपल्याला? विचारांअंती मन खंबीर केलं आणि क्षणातच मनाचा निश्चय झाला आणि मग प्रतिज्ञापूर्ततेच्या दृष्टीने आमची वाटचाल सुरू झाली. आणि मग फक्त ह्या सगळ्या गोष्टी ठरवून लेखिका थांबलेली नाही आहे,
तर त्यांनी तशा प्रकारची कृतीही केली आहे. ऑगस्ट महिन्यात श्रावण असतो आणि श्रावण म्हणजे राखी पौर्णिमा. आता राखी पौर्णिमा हा आपला हिंदू धर्मियांमधला एक सण आहे आणि त्या सणामध्ये बहीण आपल्या भावाला राखी बांधत असते. सगळ्यांचा आवडता सण. त्या राखीच्या एका धाग्यानं बहीण भावाचं नातं कायमचं घट्ट राहतं. बहिणीच्या भावावरील निरपेक्ष प्रेमाची आणि भावावरील तिच्या रक्षणाच्या जबाबदारीची ही भावनिक वीण मग आपल्या रक्षणकर्त्याला प्रत्यक्ष भेटून राखी बांधली, आशीर्वाद दिले तर आपली कृतज्ञता व्यक्त होईल आणि राखीचा सन्मान होईल. आणि म्हणून मग लेखिकेने ठरवलं की जे सैनिक आपले रक्षण करत आहेत त्या सैनिकांना जर राख्या बांधल्या गेल्या तर खऱ्या अर्थाने तो सण साजरा होईल आणि म्हणून सैनिकांना रक्षाबंधन करण्याचा कार्यक्रम त्यांनी सुरू केला. आमचं एकमत झालं आणि रक्षाबंधनाचा मुहूर्त साधून लोकांना घेऊन कारगिलला जायचं हे निश्चित ठरलं. 24 जण आमच्याबरोबर यायला तयार झाले आणि सुरू झालं मिशन लडाख. मग त्या 24 जणांना घेऊन लेखिका लडाखच्या दिशेने निघाल्या. सैनिकांच्या रेजिमेंटमध्ये जायचं. रेजिमेंट म्हणजे सैनिकांची तुकडी. सैनिकांना भेटायचं म्हणजे जणू सिंहाच्या गुहेत प्रवेश मिळवायचा होता. आता सिंहाच्या गुहेत म्हणजे काय? सैनिक हे वीर असतात, शूर असतात, अनेक अनुभव त्यांच्याकडे असतात आणि त्यामुळे त्यांच्या त्यांच्या रहिवासाच्या ठिकाणी जाणं हा एक वेगळा अनुभव होता. बऱ्याच खटपटी करून आम्हाला निघण्यापूर्वी 14 कोअरच्या लेहमधील हेडक्वार्टरमधून प्रतिसाद आला. म्हणजे तिथल्या मुख्य कार्यालयामधून त्यांना प्रतिसाद मिळाला होता. आम्हाला 14 कोअरच्या कर्नल झा यांनी बोलावलं. कर्नल म्हणजे सैनिक दलातील उच्चपदस्थ व्यक्ती. आमचं मन धास्तावलं. सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी त्यांच्या केबिनमध्ये जाऊन बोलायचं होतं, पण मनातील कित्येक प्रश्नांची भेंडोळी कर्नल झा यांच्या प्रसन्न व्यक्तिमत्वापुढे बाद झाली. म्हणजे तिथले जे कर्नल होते, कर्नल झा, हे शिस्तप्रिय तर होतेच, परंतु त्यांचा स्वभावही दुसऱ्याला समजून घेण्यासारखा होता. तुम्ही लष्कराचं मनोबळ खूप वाढवत आहात, अशी पाठीवर थाप मिळाली आणि निघताना दारापर्यंत सोडायला आल्यावर कर्नल झा हातात घेऊन म्हणाले, विसरू नका, वन्स कनेक्टेड ऑलवेज कनेक्टेड. म्हणजे एकदा का तुम्ही आमच्या संपर्कात आला तर कायमस्वरूपी तुम्हाला आम्ही आपले मानणार आहोत. अशा प्रकारचा आशावाद इथे त्यांनी व्यक्त केला. त्यांचा शब्द त्यांनी पुढील वर्षी आणि थेट 10 वर्षांनीही पाळला. अरुणाचल प्रदेशमध्ये भारत-चीन सीमेवर भेटून. म्हणजे सतत 10 वर्ष त्यांनी तो रक्षाबंधनाचा कार्यक्रम केलेला होता. पँगॉक लेकच्या अलीकडे एका रेजिमेंटला आम्ही भेट देणार होतो. मी रेजिमेंट बाहेरच्या आर्मीच्या फोनवरून मला सांगितलेल्या व्यक्तींशी बोलले. आमचा कॉन्व्हॉय मोठ्या गेटमधून आत गेला. म्हणजे त्या पँगॉक लेकच्या एका रेजिमेंटला लेखिका भेट देणार होती आणि तिथे आपल्या सर्व मित्रांबरोबर किंवा ते जे आलेले पर्यटक होते त्यांच्यासोबत लेखिका तिथे गेली होती. वातावरणात सुद्धा अदब आणि एक शिस्त. मोकळ्या जागेत ओळीने मांडलेल्या खुर्च्या, आवर्जून हस्तांदोलन करणारी मुलं आणि कमालीचं आतिथ्य, सारंच स्वप्नवत. मग त्या ठिकाणी लेखिकेचं व त्यांच्या सहकाऱ्यांचं खूप उत्स्फूर्त स्वागत केलं गेलं. इतक्यात एक मुलगा जवळ आला. अनुराधा प्रभुदेसाई तुम्हीच का? मी हो म्हटल्यावर तो म्हणाला, मीच तुमचा फोन घेतला होता. मी तुम्हाला एक सांगू का? तुमचा आवाज माझ्या मंगल मावशीसारखा आहे. खरं की काय? बरं ती मंगल मावशी तर मी अनु मावशी. मी म्हणाले. पापण्या भिजू नयेत ह्याची दखल घेत तो म्हणाला, मासी क्या मैं आपको गले लगा सकता हूँ? बहुत अच्छा लगा आपसे मिलकर. मी म्हणाले, अरे विचारतोस काय बच्चा? मीच काय या सगळ्या काका आणि मावशींना पण भेट. मग त्या मुलाच्या मनामध्ये ती भावना निर्माण झाली की अनुराधा प्रभुदेसाई या आपल्या मंगल मावशीप्रमाणे आहेत. माझ्या गळ्यात पडून नंतर तो सर्वांना भेटला. सगळ्यांच्या गळ्यात पडत होता. नंतर कळलं की त्याच्या मावस बहिणीचं लग्न ठरलं होतं आणि ते त्याच दिवशी होतं, पण त्याला मिळालेली रजा काही कारणांमुळे रद्द झाली होती. माझ्या आवाजात त्याची मावशी आणि सोबत आलेल्यांमध्ये त्याचे नातेवाईक शोधत असणार तो.
म्हणजे सैनिकांचं आयुष्य किती खडतर आहे पहा. आपल्या मावस बहिणीच्या लग्नासाठी देखील त्याला सुट्टी मिळालेली नव्हती. कारण सीमेवरती जेव्हा एखादा सैनिक देशाचं रक्षण करत असतो तेव्हा त्याचं प्रथम ध्येय काय असतं, तर सीमेचं रक्षण करणं. या सोहळ्याची साक्षी असलेली इतर मुलं माझ्याकडे आली आणि म्हणाली, मासी आप बडी पार्शल हो. पार्शल म्हणजे दुजाभाव करणारी. क्यों, क्या हुआ बेटा, वो आपके गले मिल सकता है, हमने क्या पाप किया. जवळजवळ अर्धा तास ती कॉबॅट वर्दी विसरून सगळेजण आम्हाला भेटत होते. मग त्या मुलाबरोबर त्याचे इतर मित्रही अनुराधा प्रभुदेसाई व त्यांच्या सहकाऱ्यांना भेटत होते. त्यांची कॉबॅट वर्दी म्हणजे युद्धप्रसंगी सैनिक जो पोशाख करतात त्या पोशाखासहित ते सर्वजण अनुराधा प्रभुदेसाई व त्यांच्या सहकाऱ्यांना भेटत होते. अजब सोहळा. आम्ही नुसत्या भेटीतून मायेची पाखरं घालत होतो, पण तो एवढासा भावनिक ओलावाही त्यांना उबदार वाटत होता. त्या सगळ्या खऱ्या त्रात्यांना राखी बांधून बाहेर पडलो. त्यांच्या हातात बांधलेल्या राखीच्या धाग्यांच्या बंधनात आम्ही कायमचे गुरफटलो. वीज अंकुरित होतं, धुमारे फुटायला थोडा अवधी लागणार होता. म्हणजे इथे बहीण भावाचं एक नवीन नातं निर्माण होत होतं. प्रवासातील शेवटच्या टप्प्यात कारगिल आणि मग द्रासला जायला निघालो. तेव्हा कारगिलमध्ये शिरताना लागणाऱ्या एका पुलावर एक सैनिक तैनात होता. विद्यार्थी मित्रांनो, कारगिलमधील त्या बर्फाच्छादित प्रदेशामध्ये प्रत्येक ठिकाणी सैनिक तैनात असतात. आमच्या 4 गाड्यांची तपासणी चालू असतानाच मी त्याच्याशी गप्पा मारत होते. कल आपको इसी रास्ते से वापस जाना है, असं तो म्हणाला. बढ़िया, कल फिर मिलेंगे. नहीं, कल मैं नहीं रहूँगा, मेरा बडी होगा. बडी म्हणजे माझा सहकारी तिथे असेल, मतलब मेरा साथी. लेकिन आपको कारगिल में किसी भी चीज़ की ज़रूरत पड़े तो यहाँ ज़रूर आना. म्हणजे अगदी नम्रपणे त्या सैनिकांनी अनुराधा प्रभुदेसाई व त्यांच्या सहकाऱ्यांचं स्वागत केलं होतं. आम्ही योजल्याप्रमाणे कार्यक्रम आटपून दुसऱ्या दिवशी संध्याकाळी त्या पुलावर आलो तर तोच बच्चा उभा होता. अरे तू परत आलास, ह्या माझ्या प्रश्नांवर तो हसून म्हणाला, मैं गया ही कहाँ था, मेरा बड़ी बीमार है, इसलिए मैं कल से यही हूँ. जवळजवळ 36 तास तो मुलगा तिथे उभा होता. विद्यार्थी मित्रांनो, या घटनेवरून आपल्या लक्षात येतं आहे की सैनिकांमध्ये असणारी जी शिस्त आहे ती शिस्त किती जबरदस्त आहे. आपला सहकारी जोपर्यंत येत नाही तोपर्यंत ते आपली जागा सोडत नाहीत. अरे तुझा बडी आज पण नाही आला तर. माझ्या 10 ते 5 या ड्युटीच्या चौकटीत हे 36 तास उभं राहणं बसतच नव्हतं. विद्यार्थी मित्रांनो, आता आपण जे कार्यालयीन कामकाज करतो ते 10 ते 5, परंतु सैनिकांसाठी प्रत्येक वेळी कोणत्याही क्षणी कामावरती सदैव हा सैनिक हजरच असतो. तो हसून म्हणाला, मैडम कोई बात नहीं, वो ठीक होने तक मैं यहाँ खड़ा रहूँगा, चाहे और 2 दिन भी क्यों ना लगे. हे इतक्या सहजतेने तू कसं बोलतोस, या माझ्या प्रश्नावर तो डोक्याला हात लावून म्हणाला, सब कुछ आसान है मैडम जी, सिर्फ दिमाग में डाल देना है. प्रश्न पडायच्या आतच उत्तर तयार असलेला हा 20-21 वर्षाचा मुलगा. म्हणजे त्या 20-21 वर्षाच्या सैनिकाने आपल्या डोक्यामध्ये ही बाब निश्चित केली होती की आपल्याला आपल्या देशासाठी काहीतरी करायचं आहे. आपण एक सैनिक आहोत, त्यामुळे कितीही वेळ द्यावा लागला तरी तो आपण देऊ. 2006चा लडाख हा एक नवच रूप घेऊन समोर आला होता. आभाळच फाटलं होतं. कधी पाऊस न पडणारा प्रदेश ओलाचिंब झाला होता. म्हणजे तिथे खूप पाऊस पडत होता. बऱ्याच ठिकाणी नद्यासदृश्य पाणी वाहत होतं. तिथल्या लडाखी मुलांना हे सगळं अप्रूपच होतं. लेहला सुखरूप पोहोचलो, पण पुढील सगळे मार्ग बंदच होते. एकच मार्ग उघडा होता, कर्नल झा. त्यांना भेटल्याशिवाय जायचं नाही. दिमाग में डाल दिया था ना. बरोबर 5 वाजता दिमागदार वळणं घेत कर्नल झा यांची गाडी प्रवेश करती झाली. आम्ही आलो आहोत हा निरोप पाठवल्यानंतर त्यांनी अतिशय प्रेमाने आमचं स्वागत केलं. आता इथे लेखिकेने कर्नल झा यांच्या भेटीची आतुरता त्यांच्या मनातली आपल्याला दिसून येते. कर्नल झा यांना भेटल्याशिवाय आपण जायचं नाही हे त्यांनी ठरवलं होतं. आमची अडचण समजून त्यांनी कुठले मार्ग खुले आहेत वगैरे चौकशी केली. निसर्गापुढे आपलं काहीच चालत नाही, उदास होऊ नका, आपके हौसले बुलंद है. कार्यक्रमात बदल करून आता आधी कारगिलला जा. 2 दिवसांनी तुम्ही येईपर्यंत सगळे रस्ते मोकळे होतील, असे ते म्हणाले. हॉटेलवर पोचल्यावर आमचे उजळलेले चेहरे पाहून
सगळ्यांच्या मनातील मळप दूर झालं. कर्नल झा यांच्या सूचनेप्रमाणे आम्ही आधी कारगिल, द्रास या ठिकाणांकडे निघालो. आता पावसाचा जोर अति जास्त असल्यामुळे त्यांनी सुरुवातीला कारगिलला जाण्याचे ठरवले होते. कारगिल, द्रास येथील विजयस्तंभ, तोलोलिंग, 3 पीपल, बात्रा टॉप, टायगर हिल आणि आता अगदी परिचयाचे वाटू लागले. म्हणजे ती जी ठिकाणी आहेत जिथे ते युद्ध झालं होतं ती ठिकाणं आता खूप परिचयाची लेखिकेला वाटत होती. तेथील सैनिकांना भेटून झाल्यानंतर जड अंतःकरणानं पुनरागमनाचं म्हणत परतीच्या प्रवासाला निघालो. रात्रीचे 10 वाजले होते. आता तासाभरात लेहला पोहोचू. उद्या कुठे जायचं याची आखणी सुरू झाली. अचानक गाडीला आणि आमच्या विचारांना करकचून ब्रेक लागला. थंडीमुळे चेहरे झाकलेले 3 जण टॉर्चच्या प्रकाशात भयान वातावरणाला अधिक गडद करत आम्हाला परत जायला सांगत होते. कारण पुढे खलसेचा पूल कोसळला होता. बाहेर मिट्ट काळोख, अनोळखी रस्ता, सोबत 10 तरुण मुली. रस्ता बंद, माघारी जाणं अशक्य, पुढे जाणं दुरापास्त. एकच आधार, आर्मी पोस्ट. म्हणजे तिथला जो पूल आहे तो पूल कोसळल्यामुळे लेखिका व त्यांचे सहकारी तिथे अडकलेले होते व पुढे जाऊ शकत नव्हते. पुढे केवळ 500 मीटरवर आर्मीचं ट्रॅफिक चेकपोस्ट आहे जिथे सर्व गाड्यांची तपासणी केली जाते, असं त्या 3 जणांनी सांगितलं. भाई साहब, हमारे 34 लोग का परिवार आपके हवाले करते हैं. सिर्फ TCP तक जाने की इजाज़त दीजिए. अगर कुछ बात न बनी तो हम वापस जाएंगे. आम्ही त्या तिघांसमोर सपशेल शरणागती पत्करली. गाडीतील प्रत्येकाच्या चेहऱ्यावरची भीती लपत नव्हती. आम्हीही धैर्याचा मुखवटाच चढवला होता. तुम्ही गाडीतच बसा, आम्ही आत्ता येतो, असे सांगून आम्ही गाडीतून खाली उतरलो. TCPवर पोहोचलो. भीती आणि थंडीमुळे थरथरणाऱ्या आम्हाला गरम पाणी देऊन सैनिकांनी उबदार स्वागत केलं. रात्रीचे 10:30 वाजले होते. खूप खटपटीनंतर कर्नलला फोन आला आणि समोरून आवाज आला, अरे कैसे हो आप? मी तुमच्याच फोनची वाट पाहत होतो. चिंता करू नका, माझा एक बंदा येईल. तुमची त्या युनिटमध्ये राहायची सोय होईल. उद्या मी संपर्क करतो. रात्री 10:30पर्यंत आमची वाट पाहणारे, पुढची सोय करून देणारे कर्नल, सेवा परमोधर्म, लष्कराबद्दलच्या आत्मीयतेच्या, अभिमानाच्या पोतडीत आमच्यावरील ऋणाचं एक एक गाठोडं जमा होत होतं. गालावरती वाहणाऱ्या अश्रूंच्या माळा एका क्षणात हिरेजडित झाल्या. जेव्हा समोर उंच दणकट मेजर आकाश हसतमुखानं सामोरा आला आणि म्हणाला, या माझ्या मागोमाग. का, कसे, कुठे प्रश्नच नव्हता. फक्त त्याच्या गाडीच्या मागून अंधारात मागोमाग जायचं होतं. आता इथे देखील अनुराधा प्रभुदेसाई यांना त्या प्रदेशातून सुखरूपपणे बाहेर काढण्यासाठी सैनिक प्रयत्न करत होते. एखादी मर्दुमकी गाजवून आलेल्या योद्ध्याप्रमाणे युनिटमधील 8-10 जणांनी आमचं जोरकस स्वागत केलं. आधी आम्हा 36 जणांना वाफा आलेला चहा आणि गरमागरम भजी खाऊ घातली. वयाप्रमाणे 4 ठिकाणी राहण्याची सोय केली. टेलिफोन लावून दिले. थोड्याच वेळात पूर्ण जेवण तयार केलं. रात्रीचे 12 वाजले होते. आप हमें मिलने के लिए इतनी दूर से मुंबई से आते हैं. हमें भी आपके लिए कुछ करने का मौका दीजिए. सगळेजण कामकरी मुंगीसारखे झपाझप काम करत होते. प्रसन्न उमद्या चेहऱ्यानं आत्यंतिक कार्यव्यग्रतेत केलेलं आमचं हे आतिथ्य ठायी ठायी माझ्या शहरातील आत्मकेंद्री आणि संकुचित आयुष्याला धक्का पोचवत होतं. स्वयंभूमधून कोहम असा निनाद उमटत होता. म्हणजे सैनिक जे आपल्या देशाचे रक्षण करतात त्यांनी देखील लेखिका व त्यांच्या सहकार्यांचं इतकं सुंदर स्वागत केलं होतं. लेह आणि 14 कोअर हे आमच्यासाठी एक समीकरणच बनलं होतं. तिथूनच वेगवेगळ्या रेजिमेंटला जाण्याची परवानगी मिळत होती. 2007 साली नवीन कर्नल असतील याचा अंदाज कर्नल झा यांनी दिला होताच. नवीन कर्नल आपल्याला समजून घेतील का, सहकार्य करतील का, हा प्रश्न लेखिकेच्या मनात निर्माण होत होता. आम्ही कर्नल साहेबांच्या केबिनपर्यंत पोहोचलो. तीच केबिन, तीच खुर्ची, तशीच वर्दी. माणूस बदलला पण तीच वृत्ती. कर्नल राणा. म्हणजे पद जरी बदललं तरी त्या व्यक्तीचा स्वभाव हा कर्नल झा यांच्याप्रमाणेच होता. कर्नल झा यांनी आमच्याविषयी त्यांना आधीच सांगितलं होतं. त्यामुळे ते आमच्याशी अत्यंत आत्मीयतेने बोलत होते. समाजात होत जाणाऱ्या बदलांबद्दल थोडे व्यथित होते. ते म्हणाले,
आमच्याकडे नवीन रुजू झालेला मुलगा ज्या समाजातून येतो तिथलं भावविश्व आणि इथलं वास्तव्य यात जमीन आसमानाचा फरक आहे. म्हणजे सामान्य जीवन आणि सैनिकाचं आयुष्य हे वेगवेगळं आहे, यात फरक आहे असं ते सांगत होते. टी व्हीमुळे समाजातला उथळपणा आणि मोबाईलमुळे घरची प्रत्येक गोष्ट त्याला कळते. या मुलांची मानसिकता सांभाळत त्यांना खऱ्या अर्थी सैनिक बनवणं हे फार जिकरीचं होत चाललेलं आहे. म्हणजे सध्याच्या वातावरणात आपण बघतो टेलिव्हिजन, मोबाईल यामुळे सैनिकांचं खरं आयुष्य आपल्याला कळतच नाही. तुम्ही नेहमी येत जा, आम्हाला सैनिक नावाचा माणूस कळू लागला होता. बघता बघता 2008 साल उजाडलं, माझे वचन पूर्ण झाले होते. अनुमावशी, या आसमंतात एक सुगंध पसरला आहे. तुला जाणवतो आहे का? द्रास, कारगिल येथील युद्धात शहीद झालेल्या वीरांचं स्मारक म्हणजे विजयस्तंभ. तोलोलिंगचा पहाड या सर्व हृदयस्पर्शी वातावरणातून बाहेर पडल्यावर भारावलेल्या निशब्दतेचा भंग करत आमच्याबरोबर आलेली भाग्यश्री भाऊक होऊन म्हणाली, कदाचित तिचं हे स्वगत असावं, पण तरीही मी विचारलं, कसला ग? म्हणजे अनुराधा प्रभुदेसाई यांच्यासोबत आलेल्या भाग्यश्रीने हे आपले विचार मांडले होते. भाग्यश्री जणू आमच्यातच नव्हतीच, तिचं स्वतःशी बोलणं चालू होतं. अगं, ह्या वातावरणात भारतीयत्वाचा सुगंध आहे. इथल्या प्रत्येक डोंगरमाथा वीरश्रीचा साक्षीदार आहे. इथल्या मातीच्या कणाकणात कारगिल युद्धाचा रोमांचकारी इतिहास आहे. तो रोमारोमात जाणवतो आहे. म्हणजे भाग्यश्रीने इथे त्या परिसराचं वर्णन केलेलं होतं. आतापर्यंत कधीच अशी जाणीव झाली नाही. देशप्रेम, देशाभिमान फक्त सैनिकांपुरताच किंवा सीमेवरच असतो का गं? आपलं आणि त्याचं काही देणं लागत नाही का? म्हणजे आपणही या देशाचे नागरिक आहोत व आपणही देशाप्रती काहीतरी केलं पाहिजे, हा विचार तिच्या मनात आला होता. लेह, नुब्रा व्हॅली, पॅगॉग लेक आणि शेवटी द्रास, कारगिल अशा अव्याहत प्रवासात सतत भेटणारे, भरभरून बोलणारे जवान, त्यांची लष्करी अदब, प्रांत, धर्म, जात, भाषा अशा कुठल्याही प्रतिबंधाचा स्पर्शही नसलेले, केवळ भारतीयत्वाचा सुगंध त्यालेले, सरहद्दीवर ठाम उभे राहिलेले आपले जवान, त्यांच्या शौर्याची, धाडसाची, खडतर साहसाची सतत आठवण राहावी म्हणून सुरू केलेल्या मिशन लडाखचं हे शेवटचं 5वं वर्ष. भाग्यश्रीच्या आणि बरोबर आलेल्या प्रत्येकाच्या मनात ही संवेदना निर्माण झाली, हे त्याचंच फलित. याचसाठी केला होता अट्टाहास. म्हणजे आपण जे कार्य करत आहोत ते योग्य आहे, हा विचार तिथे त्यांच्या मनात निर्माण झाला होता. गेल्या 5 वर्षात एक मात्र निश्चित जाणवलं की तिथं गेल्यावर आपला अहंकार, बडेजाव आणि प्रतिष्ठितपणाची चढलेली पुटं निखळून पडत आहेत. लडाखच्या भिन्न भिन्न दऱ्याखोऱ्यात भन्नाट, एकाकी, रौद्र आणि हिरवळीचा दुरान्वयी संबंध नसलेल्या कठीण भूप्रदेशात राहूनही ममत्व, बंधुभाव जपणाऱ्या, नाती जोडणाऱ्या आणि ती टिकवणाऱ्या सैनिकांना भेटणं की आपली माणसं भेटल्याचा गहिवर दाटून येत आहे. आपले सैनिक हे हिरे आहेत, त्यांना आपण जपलं पाहिजे, त्यांच्याबद्दल कृतज्ञ आपण राहिलं पाहिजे. म्हणजे सैनिकांचं महत्त्व इथे विशद केलेलं आहे. आम्ही 5 वर्ष रक्षाबंधनासाठी लडाखला ग्रुप घेऊन येत आहोत, याचं प्रचंड अप्रूप वाटून ब्रिगेडियर कुशल ठाकूर या सोहळ्यासाठी आणि आम्हाला भेटायला आवर्जून आले होते. 1999मधील कारगिल युद्धाच्या वेळी कर्नल असलेले कुशल ठाकूर तोलोलिंग फत्ते करण्याच्या योजनेचे शिल्पकार होते. ते आमच्यासारख्या सामान्य माणसांना भेटायला येतात. यांच्याकरता मोठा सन्मान तो कोणता. आमच्याशी संवाद साधत असताना ब्रिगेडियर ठाकूर आम्हाला म्हणाले, तुम्ही 5 वर्षाचा वादा केलात आणि तो निभावलात, याबद्दल अभिनंदन. पण माझा प्रेमाचा, वयाचा अधिकार आणि हक्क वापरून सांगतो, तुम्ही हे मिशन बंद करू नका. इथे नेहमी या. आमच्या तरुण जवानांना भेटा, त्यांचा हौसला बुलंद करा. तुमच्या शहरातील कुशाग्र बुद्धीच्या मुलांना सांगा, आम्हाला त्यांची गरज आहे. निदान 5 वर्ष तरी कमिशन ऑफिसर म्हणून डिफेन्स सर्व्हिसेस जॉईन करा. म्हणजे इथे त्यांनी भावी पिढीला सैन्य दलामध्ये येण्यास त्यांनी आमंत्रण दिलेले आहे. मग पुढच्या आयुष्यात तुमचं करिअर करायला तुम्ही मोकळे आहात. तरुण मुलींना सांगा की आमच्या जवानांशी विवाह करायला डगमगू नका आणि मला वचन द्या की हा जो लष्कर आणि नागरिकांमध्ये एक भावनिक सेतू बांधत आहात, ते काम तुम्ही थांबवणार नाहीत. म्हणजे त्यांनी अनुराधा प्रभुदेसाई यांना विनंती केली की हे जे काम तुम्ही करताय ते तुम्ही निरंतर चालू ठेवा. वातावरणात नीरव शांतता. त्याचा भंग करत मी आवेगाने म्हणाले, नक्की सर, हे काम मी कधीच थांबवणार नाही. तोलोलिंग पहाडीवरून वाहणाऱ्या वाऱ्याच्या झुळकेने जणू कानात हळूच म्हटले, तथास्तु, भासच तो. पण अंगावर रोमांच उठले. नकळत तोलोलिंगला सॅल्यूट ठोकला.
सॅल्यूट म्हणजे नमस्कार केला. माघारी वळले. ते ह्या वीरांच्या त्यागाला, समर्पणाला अधिक लायक, अधिक जबाबदार, विवेकी आणि देशाबद्दल कर्तव्याची जाण असलेली भारतीय नागरिक बनून युवकांनाही तसाच बनण्याचा आटोकाट प्रयत्न करेन, असे सैनिकांना आश्वासन देऊनच, कारण ते म्हणतात, माघारी जेव्हा जाल परतून, ओळख द्या आमची त्यांना आणि सांगा तुमच्या उद्यासाठी ज्यांनी आपला आज दिला. म्हणजे ते सैनिक खडतरपणे त्या सीमेवरती कार्यरत आहेत, म्हणूनच आपण इथे सुरक्षित आहोत. मग विद्यार्थी मित्रांनो, या पाठातून आपल्याला सैनिकांचं महत्त्व, त्यांचं कार्य लेखिकेने विशद केलेले आहे. मग या पाठामधून आपण काय प्राप्त करू शकतो, तर लक्ष्य फाउंडेशनची स्थापना आणि संस्थेचे कार्य हे प्रत्येक भारतीयाने माहीत करून घ्यावे असे आहे, ज्याच्यामुळे देशातील प्रत्येक नागरिक शांततामय आणि सुरक्षित जीवन जगू शकतो. त्या भारतीय सेनेप्रती प्रत्येक देशवासियाचे काही कर्तव्य आहे याची जाणीव आपण ठेवली पाहिजे. हल्ली बहुतांश लोक स्वतःच्या चैनीच्या आयुष्यात रममाण आहेत. सामाजिक जबाबदारीचे भान हरपत चालले आहे, हे चित्र प्रकर्षाने सगळीकडे दिसते. अशा परिस्थितीमध्ये हा पाठ आपल्या डोळ्यात अंजन घालतो. या पाठातून राष्ट्रनिष्ठा, राष्ट्रीय एकात्मता, त्याचबरोबर संवेदनशीलता, सर्वधर्म समभाव, श्रमप्रतिष्ठा ही नैतिक मूल्ये जपली जातात. भारताचा सामाजिक आणि सांस्कृतिक वारसा, चिंतनशीलता, सर्वधर्म सहिष्णुता, जातीभेद विरहित समाजव्यवस्था, निसर्गप्रेम इत्यादी गाभा घटक आपल्याला या पाठातून जाणवतात. स्वजागृती, समानुभूती, समस्या निराकरण, निर्णय क्षमता, प्रभावी संवाद कौशल्य, आंतरव्यक्ती संबंध, भावनांचे समायोजन ही जीवन कौशल्य या पाठामधून विकसित होतात. आणि म्हणून आपल्या भारतीय सैनिकांप्रती आपण आदरभाव बाळगला पाहिजे व किमान 5 वर्ष तरी प्रत्येकाने सैन्य दलाची सेवा केली पाहिजे, हा विचार इथे या पाठातून लेखिकेने व्यक्त केलेला आहे. मग विद्यार्थी मित्रांनो, हा पाठ इथेच संपतो आहे. याचा स्वाध्याय आपण पुढील वेळी अभ्यासू.